तर काय आहे मंडळी की मी सांगितलं ना तुम्हाला, आता काय नवरा येतेच आणि बायको येतेच, लेकर कुठून होणार, तुम्ही वाट पाहू नका कुठल्या रिपोर्टची. तर मग रिपोर्ट द्यायचा, तर मग असा थातूर मातूर रिपोर्ट आला. त्यांचं म्हणणं आहे झाडावर अजितदादांचं विमान कोसळलं आणि ते पडलं. वाह, क्या बात आहे. झाड इतकं उंच होतं, बारामतीच्या वरती, त्या रनवेच्या वरती ते झाड होतं. आणि कुठेही मी ते व्हिडिओज फुटेज तुम्हीही पाहिले असतील, कुठेही त्या ठिकाणी असं मोठ्या प्रकारचं असं झाड उंच तिथे त्या ठिकाणी नव्हतं. आणि झाडाचा संबंधच येत नाही, कारण की त्यांनी जेव्हा पुन्हा टर्न घेतला विमानाने, जेव्हा त्यांना रनवेबद्दल कन्फ्युजन होतं, आणि त्यांनी मग नंतर गो राऊंड ज्याला म्हणतात तो राऊंड घेतला, आणि राऊंड घेतल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की असं ते आलं आणि हवेतच ते तिरकं झालं आणि ते डायरेक्टच कोसळलं. म्हणजे तो अगदी 10 ते 12 सेकंदात तो सगळा विषय संपला मंडळी. आणि हे म्हणताय तिथे झाड होतं. आता काय काय रिपोर्ट, आता हा पहिला रिपोर्ट आला, दुसऱ्या रिपोर्टमध्ये काय येईल ते मला म्हणजे आश्चर्याचा धक्का बसेल मंडळी तुम्हाला. आणि हा सगळा मुद्दा, आणि हा अहवाल मला वाटतं अजून 2-4 महिने आला नसता. आधी तर काय म्हणाले की ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला, आता त्याच्यामधून काहीच रिकवर होणार नाही डाटा. हे एक हास्यास्पद विषय. नंतर मग लोकांनी आरडाओरड केली की ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही. म्हणजे लोकांना नुसतं मूर्ख समजण्याचं काम सुरू आहे. पण त्यांना वाटतं की नाही तुम्ही कुणी ऑफिसरला सांगा, पेल डालो, दे दो, जो होगा देखा जाएगा, हम जवाब दे ही रहेंगे. तर मग ते ऑफिसर तसंच करत असतील का की जरा सांगा बरं, ब्लॅक बॉक्स जळाला असं अनाऊन्स करून टाका, आणि मग लोक ते मानून घेतील, जळाला बाबा, संपला, झाला विषय, संपला अजितदादांचा, असं लोकांना वाटेल का? अहो, भारत आहे, इंडिया आहे, याला हिंदुस्थान म्हणतात, आणि खास या भूमीला महाराष्ट्र म्हणतात. इथे 1 से 1 कलंदर सिकंदर आहेत म्हटलं, हुशार आहे, टॅलेंटेड लोक आहे, लोक खोदून काढतात माहिती. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सत्तेत बसल्या, खुर्चीवर बसल्या म्हणजे तुम्हाला सगळं येतं? असं नव्हे. लोक अतिशय सामान्य माणसांमध्ये फार हुशार माणसं असतात. दिवसभर लोक मोबाईल पुढे असतात हल्ली, आणि जग मुठ्ठी में आहे त्यांच्या आता सध्या. आणि दिवसभर काही लोक तर सर्चिंगमध्ये राहतात, काही लोकांचा काही प्रोफेशनच नाही दुसरं, काही त्यांना दुसरी काही नोकरी नाही, त्यांचा व्यवसाय नाही. काही लोक दिवसभर सर्चिंगवरच असतात की जे खोटं असेल त्या खोट्याचं खरं करण्याच्या नादात लागलेले असतात. ते लोक लिहितात ना सोशल मीडियावर मंडळी. त्यामुळे अजब गजब खेळ सुरू आहे. म्हणजे काय, झाडावर ते विमान आदळलं आणि मग ते विमान खाली पडलं आणि अजितदादा गेले. असंच गेले. महाराष्ट्राचा लोकनेता, एक नेता तयार व्हायला वर्षानुवर्ष खस्ता खाव्या लागतात, आणि एक 40 ते 50 वर्ष सगळे घासावे लागतात, तेव्हा कुठे एखादा चांगला नेता आपल्याला मिळतो.